नमस्कार. मालवणच्या लेकी या युट्यूब चॅनलवर मी योगिता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील हिरवाईने नटलेल्या सुंदर अशा गावी आनंदवायला दुर्गा देवीच्या मंदिरात. चला तर मग प्रथम आपण देवीचे दर्शन घेऊया आणि तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. आज आपल्या सोबत आहेत या देवळाचे मालक हळदणकर काका. नमस्कार काका. नमस्कार काकी. काका, या देवळाची स्थापना कधी झाली? 1977-78 काळात मंदिराची स्थापना झालेली. माझे वडील श्री वसंत शंकर हळदणकर यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे. त्याच्यावर त्यांच्या मिलचे मालक श्री गोविंदजीवराज शाह यांनी त्यांनी आणि त्यांच्या माझ्या वडिलांचे मित्र परिवार आणि इथले गावचे रहिवासी म्हणून सगळ्यांना घेऊन या मंदिराची स्थापना केलेली आहे. बरं. आणि ही मूर्ती राजस्थानवरून आणलेली आहे. हो का? अरे वा. तसं साधं सोपं नाहीये, म्हणजे इथे कुठलीही सोय नाहीये, वाहन येत नाहीयेत आणि काहीच नाहीये सोय. तेच फक्त आमच्या जवळ कमी आहे. बाकी भक्त जे येतात ना, काही भक्तांना वरती यायला होत नाही, ते बिचारे खाली पुलाच्या खाली तिकडे रोडवरच थांबतात आणि तरुण पिढी आहे तीच वरती येते. नाही, पण अशी कठीण परिस्थिती असून सुद्धा एवढं सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि सगळी व्यवस्थित डागडुजी आहे, स्वच्छता आहे, सगळी सोय आहे, पाण्याची सोय आहे. ह्या मंदिर बांधण्यामागची आख्यायिका काय आहे काका? आहे, बराच इतिहास आहे त्याचा. कारण ह्या मंदिर बांधण्याची म्हणजे त्या टायमाला माझ्या घरात जे वाईसोते होती, सती देवीची मांड होता, त्यांनी ते इथे लोक त्याच्या जे काय प्रश्न त्यांना सुटत नव्हते ते सोडवण्यासाठी माझ्या घरी माझ्या घरी येते. माझ्या जी आजी होती काशीबाई शंकर हळदणकर नावाची, तिच्याकडे त्यांच्या देवीची 7वी वाईसोते होती. त्यांच्याकडे प्रश्न सोडवायला लोक यायची, तिथं मांड भरायचा. बाकी शेवटी माझ्या आजी आणि आजोबाने बडोद्याला असल्यामुळे ते त्यांना रहिवासी असल्यामुळे या दुर्गा देवीचे तिथले जे होणारे प्रोग्राम वगैरे बाकीचे काही गोष्टी ते तिथे गुजरातमध्ये असल्यामुळे बडोद्यामध्ये असे आपल्या इथं पण हे व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि माझ्या घरात मांड असल्यामुळे त्यांनी पण लोकांचे कल्याण, पुढे लोकांचे प्रश्न सुटावे, मार्गस्थ लागावे आणि काही लोकांचं कल्याण व्हावं, त्यासाठी आणि हे मंदिर बांधण्याची इच्छा माझ्या आजोबांनी धरली. आणि तिथे गुजरात मध्ये ते कामाला होते आजोबा, आणि तिथे ते ह्याचं मंदिर आहे बडोद्याला पावागडला गेलेले, पावागडला मंदिरामध्ये गेलेले. आणि माझ्या आजी सासरे तिथे बसले. तर तिथे एक साधू येऊन म्हणाले की तुमच्या गावी मालवण आनंदवायला तुम्ही राहता त्याच्या समोर वारोळ आहे, तिथे एक मंदिर उभं राहणार आहे, आदि मायाशक्तीचं मंदिर उभं राहणार आहे, तर ते तुम्ही उभारा. तर ते आपल्या मुलाला म्हणजे माझ्या सासऱ्यांना वसंत शंकर हळदणकर यांना ते बोलले की बाबा असं असं आहे, तिथे मंदिर उभारायचं. तर असं म्हणता माझे आजी सासरे मरून गेले. आणि माझे सासरे म्हणतात मी गरीब, मी कुठून मंदिर बांधणार. बरोबर. कारण ते मिलमध्ये कामाला होते माझे सासरे लालबागला. तर ते पण दुर्लक्ष केलं माझ्या सासऱ्याने पण, की माझ्याजवळ काहीच नाहीये, त्यावेळी पैसा माझा कमी, मग मी कसं बांधणार आहे म्हणून. आणि ते एवढं झाल्याच्या नंतर परत साक्षात्कार इथे गावाला झाला. एक भिक्षुक म्हणून आले आणि माझ्या आजी सासूला म्हणतात मला जे काही तुझ्याकडे आहे ते तू मला दे. तर ते म्हणतात बाबा मी अशी अशी माझ्या डोण्यात तेच आहे, बाकी माझ्याकडे काय नाही. तर ते म्हणाले ती चालेल, मला तीच घेऊन ये. आणि ते आणायला जातात आणि जे भिक्षुक आलेले ते दिसतच नव्हते. म्हणून आमची आजी सासू इकडे बघतात तिकडे बघतात, कुठे दिसले नाही. ते दिसले नाही तर मग एवढे सांगून ते पण गेले कुठे, ते गेले आणि तरी पण हा प्रकार आजीने आपल्या मुलाला म्हणजे माझ्या सासऱ्यांना सांगितलं. तरी आमच्या सासऱ्याने दुर्लक्ष केलं, मी कसं काय एकटा करणार. आणि शेवटी नाही, मग हे काय त्यांचं मग ते प्रयत्न चालूच राहिले. आणि त्यांनी मग त्यांचे मालक गोविंदजी शहा यांच्या कानावर घातले सासऱ्याने, किंवा ते म्हणाले मी मदत करतो तुला, काही कमी पडणार ना, मी आहे, तू कशाला घाबरतोस.
आणि त्यांनी मग सांगितलं आणि त्यांनी सांगितल्यामुळे यांना आमच्या सासऱ्यांना ताकद चढली. म्हणजे हे जर मला साथ देत असेल तर मी पण प्रयत्न करणार. आणि हे प्रयत्न करण्यामागे मग त्यांनी सांगितल्याबरोबर कांदळगावचे रामेश्वर तिथे प्रसाद घेतला. आमच्या गुरुबाला पण प्रसाद लावला की मला असं असं इथे मंदिर होणार आहे म्हणून साक्षात्कार देत आहे. ते मी तिथे होणारच आहे काय तर तिथे पण सांगितलं की होणारच आहे, तुम्ही बांधायला लागला, तुम्हाला काही कमी पडणार नाही असं सांगितल्यामुळे मग घरात आमच्या वायुसूत्र होतं आजी सासूवर. तिथे पण त्याने मांडावर विचारलं. त्या मांडाने काय सांगितलं, तुला काहीच कमी पडणार नाही, तू पुढे चल लेकरा, मी आहे पाठीशी. आणि ह्या 3 देवांचे हात मिळवून हे मंदिर उभारलं गेलं. आणि मूर्ती सुद्धा ज्यावेळी मंदिर उभारलं आणि मूर्ती त्यावेळी आणायची होती त्यावेळी गोविंद शाह म्हणाले काय, मूर्ती आपण राजस्थान वरून वाजत गाजत तिकडे आणायची. आणि तिकडून त्या मूर्ती आणायच्या वेळेला तिकडे त्यांनी प्राण प्रतिष्ठा केलेली होती की ह्याच मुहूर्तावर गादीवर ही मूर्ती जायला पाहिजे नवदुर्गा देवीची. आणि एक जरी मिनिट चुकला म्हणजे जे प्राण प्रतिष्ठा केली आहे त्याच्यात एक जरी मिनिट चुकला तरी तिथे तुम्ही हे देवी नेऊन ठेवला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, सत्व राहणारच नाहीये. मग असा विचार करून त्यांनी वाजत गाजत ही मूर्ती आणली. वाजत गाजत मूर्ती इथपर्यंत आणली. त्यावेळेला हा ओहळ आहे ना, पावसाच्या 28 मेचा दिवस होता. मे महिन्याची 28 तारीख होती. व्हाळाला पूर्ण पाणीच पाऊस बेपम पाऊस होता. व्हाळ पूर्ण भरलेला, इकडे पलीकडे येण्यासाठी काही नव्हता. तो लाकडी साखव होता म्हणजे पोपईचा, तो सगळा वाहून गेलेला. अशा परिस्थितीत मूर्ती पलीकडे न्यायची कशी अशा परिस्थिती. आणि वेळ पण होत चाललेला, जाणार कशी. अशा वेळेला सगळे विचार करत बसले, सगळ्यांना संकट आलं आणि सगळे आता म्हणतात आता काय करूया आपण, कसं करूया. मग एक आचरेकर म्हणून त्यांच्यावर अवसर उभा राहिला. त्यांनी त्रिशूळ हातात घेऊन पलीकडे अवसर उभा राहिला. अवसर उभा राहून त्यांनी आपला देवीचा देवी उचला म्हणून सांगितली. त्याच्या पाठी देवीचे हे चरण स्पर्श होतात. व्हायचे 2 भाग झाले आणि देवीचा चरण स्पर्श होताना 2 भागावरून ओघच कमी झाला, व्हायचा ओघच कमी झाला आणि मूर्ती घेऊन पुढून चालतात आणि हे सगळे पुढे आले. म्हणजे सगळ्यांना गंगा आली, ज्यावेळी ही आली त्यावेळी गंगा आली, सगळ्यांना स्वच्छ शुद्ध करून येऊन बसलेली आहे. त्यावेळी रस्ता पण नसेल ना इकडे, काहीच नव्हतं, पूल पण नव्हतं. आता तुम्ही आलात ना साखवच नका, याला भरपूर पाणी होतं. वाहून गेले. म्हणजे आता आम्हाला आता शेजारी पाजारी आमच्या आईने सांगायच्या ना, त्यावेळी आम्हाला माहिती आहे. आणि अजून एक सांगणारे आहेत आमच्या बाजूला, पण ते आता आपल्या तिकडे घरी आहेत. म्हणजे काय घडलं, हे कसं काय बांधलं ते सगळं सांगतात. आणि ज्यावेळी हे बांधलं गेलं, देवी मूर्ती बसवण्यात आली, त्याच्यानंतर हे गोविंदजी शाह आले. तर त्यावेळी कसं आमची गरीब परिस्थिती म्हणजे अशी मातीतली आम्ही माणसं, त्यावेळी हे सारवलेलं होतं. तर आमच्या आत्याने वगैरे काय केलं, त्यांना टेबल ठेवलं, टेबलावर ताट ठेवलं, खुर्ची ठेवली, चांगलं सजवलं आणि त्यांना आमची लोक काय म्हणाले, आता तुम्ही इथे बसा. आणि बाकीच्यांना सगळ्यांना खाली बसवलं. ते म्हणाले नाही, मी ज्या देवीकडे आलोय ना, मग मी पण मातीतच बसून जेवणार आहे, मला टेबल वगैरे काही नको. आणि ते पण खाली बसूनच जेवले. बरोबर. बरं, इथे घटस्थापना कधीपासून होते आणि वार्षिक होणारे कार्यक्रम कोणकोणते आहेत? 1978 पासून हिची आईची नवदुर्गा आईची घटस्थापना होती. इथल्या सगळ्या रहिवासीच्या आजूबाजूच्या असे गावातले पंचकोशीतले रहिवासी वगैरे येतात, त्यांना घेऊन त्याची सगळे उत्सवाची वाटचाल आम्ही करतो. सगळ्यांचं सहकार्याने इथे उत्सव होतो. आणि आजूबाजूचे सगळे लोक मला जे प्रोग्राम होतात, घटस्थापना किंवा हनुमान जयंती किंवा शिवरात्री किंवा 26 जानेवारी हळदी कुंकू हळदी कुंकू होतो. दुसरा हनुमान जयंती साजरी होते. परत प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी होते, तिचा तो एक हे होतो, प्रोग्राम होतो इथं. आणि बाकीचे इतर छोटे मोठे प्रोग्राम इथे राबवले जातात. आणि नवरात्रीमध्ये संध्याकाळी 7ला पोथी वाचन ब्राह्मणांकडून होतं. पोथी वाचनाच्या नंतर आरती चालते. आरतीच्या नंतर भजन वगैरे असतात. भजन झाली की कोणाला गरबा खेळायचा असतो त्यावेळी होतो. गरबा खेळायचा, कोणाच्या फुगड्या आल्या तर फुगड्यांचा कार्यक्रम होतो. आणि कोणाला जर प्रवचन वगैरे असेल तर प्रवचन कुठल्याही वेळेला होतो.
काल तर ते प्रवचनला मला वाटतं 11:30 का 12ला आले. हे जानकी हॉलवाले. हा बरोबर. हा, त्यांचं ते प्रवचन होतं, ते आलेले. छोटे आज मोठे फुगड्या यायच्यात प्रोग्राम मालवणच्या. नाही, ठिकठिकाणी प्रोग्राम चालू हा करतात ना कुठे ना हा, कुठे. ते मध्येच मग कधी पण येतात आणि करतात. बरोबर. आता खायद्यावरचं पण लेडीज भजन येतो. ते पण कार्यक्रम साजरा करतात. नवरात्रीमध्ये होतात, पण अचानक सांगतात आणि येतात. अचानक लोक येतात आणि याच्याकडे करून जातात. म्हणजे मी आजपर्यंत कधी कोणाचा हे प्रोग्राम वगैरे सांगायला जात नाही, पण तिला जे प्रोग्राम पाहिजे ते ती घेऊन येते. भजन येतात, फुगड्या येतात, गरबावाले येतात, बाकीचे इतर प्रोग्राम करतात, सत्संगवाले येतात, आणखी बाकी धार्मिक छोटे मोठे प्रोग्राम करणारे लोक येतात, आपला प्रोग्राम करून जातात. आणि हे पण येतात आपले गायत्री परिवार ना, गायत्री परिवारच्या कधी पण मध्ये गायत्री परिवार आणि वर्षात 4 वेळा हवनकुंडी यायचं होतं. गायत्री परिवार डोंबिवलीचे ते येऊन 4 वेळा वर्षात हवनकुंड करतात. म्हणजे गायत्री परिवार इकडे येऊन आपला त्यांचा हवनकुंडी प्रोग्राम करतात. आणि मध्येच वगैरे ते हे आहेत आपले बिरमोळे म्हणून, ते पण मध्येच येऊन गायन करतात ऑर्केस्ट्रा रूपात. ते पण करतात. म्हणजे प्रत्येकाला जसं ते आपापल्या परीने जे प्रोग्राम करायची इच्छा होते ते करतात. आता शेवटी लोकांची कामकाज कुठे वंश वाढत नाही किंवा इतर वर्षाच्या 12 महिने वर्षाचे 12 महिने लोक येतच मग ते सांगणार चालू असते. आम्हाला ब्राह्मणाने पाठवलं, आम्ही इकडे आलो, मग त्या लिंबाच्या सालीतून ते काय ते हे करणार, दिवा पेटवणार आणि ते कार्यक्रम करणार. आणि कोणाचं ऍक्सिडेंट वगैरे झालं, कोणाचं काय झालं तर ते भटजींना विचारायला गेले की ते सांगतात तिकडे जाऊन नवदुर्गा देवी जाऊ दिवा लावा, तुपाचा दिवा लावा किंवा गोड नैवेद्य ठेवा, ते येऊन सांगतात. आणि कोणाकोणाच्या स्वप्नात पण जाऊन सांगते देवी की तुम्ही या, मग ते पण येतात. आणि आम्हाला कसं समजतं, ज्यावेळी ते गाणं घालायला सांगतात ना, बरोबर, त्यावेळी आम्हाला सांगतात की माझ्या स्वप्नात गेली म्हणून आम्ही आलो. असे प्रकार सांगतात. कोणाचा मुलगा किंवा लग्न जमण्यासाठी किंवा मुलीचं लग्न जमत नाही अशी गारणं घाला, आणि पण ते लग्न झाल्यावर येतात सगळं खेडे वगैरे जाऊन. इथे हनुमानाचं मंदिर आहे ना? होय होय, इथे हनुमान जयंती साजरी करतो. हनुमान जयंती करतो. माझे मिरचे मालक होते, त्यांनी हे देवीचं प्राण प्रतिष्ठान करताना म्हणजे त्यावेळेला 1978 साली हे मातीची स्थापना केलेली. गोविंद जीवराज मालकांनी स्वतः इथे येऊन कांदगावचे जे हे मंदिर उभा केलं, त्यांना घेऊन येऊन या घुमटीची म्हणजे आईच्या सामने फ्रंटला उभं केलेलं गोविंद जीवराज. तसं तिकडे शिवपिंडी आहे ना? शिवपिंडी म्हणजे रुजीव तिथं पहिला बेलाचं झाड होतं, ते आज पण ते तिथं झाड आहे. तिथं आपला शिवरात्रीचा वगैरे प्रोग्राम होतो. बाकी इतर दिवशी सोमवारी लोक ये जा करतात, त्याच्यावर बेल चढवणं वगैरे बाकीचे प्रोग्राम होतात. काही लोकांचा ऐडलेली कामं असतील ते इथे परिपूर्ण ती आई माझी करून देते. आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या लोकांची भेटगाठ होते. लोक इथे या स्थानापर्यंत येतात. लोकांचे नवशिक बाब आहे, इतर काही कामकाज अडलेले किंवा अन्य गोष्टीसाठी काय असतील तर आपल्या आईला येऊन आपलं सांगणं बोलणं करायचं त्यांची कामं. कारण माझ्या घराण्याने लोक कल्याणासाठी उभं केलेलं असल्यामुळे मी पण त्यांच्या त्या पावलावर ठेवून पुढे चाललोय. कारण लोकांचं कल्याण व्हावं ही माझी पण इच्छा आहे. जसं माझ्या पूर्वजांनी म्हणजे आई वडिलांनी जे केलं त्यांच्या पावलावर ठेवून मी आज चाललोय. मी स्वतः वैयक्तिक मुंबईला परदेशात मध्ये कामाला होतो, पण माझ्या ज्या वेळेला लास्ट ट्रिपला माझे आई वडील होते तेव्हा त्यांनी सांगितलं तू मुंबईला जायचं ना, हिची सेवा करायची, ही तुला काही कमी नाही. आजपर्यंत मी नोकरी सोडली, मी पाईस ग्रुपला होतो. तर मी ते ऑफ होताना त्यांनी सांगितलं दोघांनी पण तू जायचं नाही. दोघे पण माझे आई वडील 10वी दिवशी जॉब झालेले, पण त्यांनी मला सांगितलं तू हिची सेवा कर, तुला आजपर्यंत कमी. आणि आज 12 वर्ष झाले आई वडील ऑफ झाले, तर मी हिची सेवा करतो. आजपर्यंत मला कुठच्याही गोष्टीची कमी पडली नाही. जे काय मला पाहिजे ते हिनी आईनी मला दिलेलं आहे. तिची खूप माझ्यावर माझे जीव काय आशीर्वचन आहे माझ्यावर. तिने कधीच काही कमी केलेलं नाही. धन्यवाद काका काकी, तुम्ही खूप छान अशी माहिती दिली तुम्हाला. आजच्या दुर्गा देवीची माहिती अत्यंत सुंदर आणि मनाला भावणारी अशी होती. उद्या भेटूया पुन्हा नवीन देवीसह.
आणि हो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर छान छान अशा कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.